एकीकडे अंजली दमानिया उपोषणाला बसल्यात, कारवाई व्हावी, तर दुसरीकडे खडसेंचे समर्थक देखील आझाद मैदानात तंबू ठोकून बसलेत आणि त्यांनी सांगितलं की खडसेंवरचे आरोप हे कसेच चुकीचे आहेत। माझे दोन सहकारी आपल्याबरोबर आहेत, एक आहेत आमचे प्रतिनिधी अमित जोशी आणि दुसरे देवेंद्र कोल्हटकर। आधी अमित यांच्याकडे जाऊयात आपण। अमित, काय नेमकी परिस्थिती आहे आझाद मैदानात? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आझाद मैदानामध्ये आतमध्ये विविध प्रकारचे आंदोलन होतात, मात्र कधी आतमध्ये बॅरिकेड्स टाकले जात नाहीत। मात्र एकीकडे दमानिया यांचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात खडसे यांच्या बाजूने उतरलाय आणि त्यांचं एका ठिकाणी आंदोलन वजा घोषणाबाजी किंवा त्यांची सभा चालू आहे। तर या दोन आंदोलनांच्या मध्ये पोलिसांनी बॅरिकेड्स टाकलेत, मोठा पोलीस बंदोबस्त लावलाय, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून। अल्पसंख्याक आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत, जे खडसे यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी आलेले आहेत, आंदोलन करतात। तुम्ही काय सांगाल की खडसेंना तुम्ही का समर्थन करताय? खडसेंवर जे आरोप आहेत ते चुकीचे आहेत असं तुम्हाला वाटतं का? तुमचं या संदर्भात काय म्हणणं आहे? तुम्ही त्या आंदोलनासाठी आलेला आहात। अच्छे आदमियों की हिमायत के लिए आना ये बहुत ही पुण्य का काम है। खड़से एक ईमानदार नेता है और जिन्होंने विकास की गंगा बहाई है, माइनॉरिटी को भी साथ में लेकर चले हैं। इसलिए हम ये कहते हैं कि दुनिया की आदत है कि अच्छों को बुरा कहती है। ये खड़से एक सूरज है, सूरज पर तीर फेंकने से सूरज का कुछ बिगड़ता नहीं। हम कहेंगे सिरे से ये सारे आरोप गलत है। दमानी जी अपनी खैर मनाएं, अपने गिरेबान में झांक कर देखें कि एक बड़े इंसान पर इस तरह के आरोप कर रहे हैं, ये उनके अकेले के बस का काम नहीं है। लगता है उन्होंने भी किसी की सुपारी ली है। अमित, आपण आता एक ही बाजू आपण ऐकून घेतली, दुसरी बाजू आता आपण ऐकूयात। दमानियांच्या तंबूत काय चाललंय? आपले सहकारी आहेत तिथे, आपण त्यांच्याकडे जाऊयात। देवेंद्र तिथे आहेत। देवेंद्र, आपण आता ऐकलं की खडसे समर्थकांचं काय म्हणणं आहे, अमित ऐकवत होते आपल्याला। दमानियांच्या तंबूत काय नेमकं चाललंय, काय त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच अजित, आज सकाळपासूनच अंजली दमानिया आणि त्यांचे समर्थक जे आहेत ते खडसेंच्या विरोधात चौकशी व्हावी किंवा निवृत्त न्यायमूर्तींमार्फत सखोल अशी चौकशी व्हावी आणि या सगळ्यामध्ये कारवाई व्हावी अशी मागणी घेऊन उपोषणाला बसलेले आहेत। अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत। एकीकडे आपण पाहतो की खडसेंचे समर्थक त्या बाजूला आहेत आणि ते असे आरोप करतात की अंजली दमानिया ह्या सुपारी घेऊन अशा पद्धतीचं काम करतात। कशा पद्धतीने उत्तर द्या? नाही, मला खरं तर या प्रश्नाचं उत्तरच द्यावंसं वाटत नाही, कारण ह्या अशा फंक्शनला येणारी लोक, एखाद्या भ्रष्ट माणसाला सपोर्ट करणारी लोक ही काही आणली म्हणजे ते स्वतःहून येत नाहीत, ती आणली जातात। आमच्या इकडे कोणी जे आलेले आहेत ते स्वतःहून आलेले आहेत। मला याबद्दल खरंच काही भाष्य करायचं नाही, कारण सुपारी घेणं, कोण कधी सुपारी घेतं की समजा एखाद्याला पाडायचं असेल तर आपण पैसे घेऊन जेव्हा काम करतो त्याला सुपारी घेणं म्हणतात, पण अशा भ्रष्ट माणसाला जर सिद्धांतांवर खाली आणणं याला सुपारी म्हणत असतील तर अशी सुपारी मी रोज आणि येता जाता घ्यायला तयार। आणखी काही लोक आपल्यासोबत आहेत। खडसे हे विकास पुरुष आहेत असे त्यांचे समर्थक म्हणतात। त्यांच्या समर्थकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या ना, बिचाऱ्यांनी पैसे घेतले तर म्हणावंच लागेल त्यांना। आजचा दिवस जर त्यांना सुखात घालवायचा असेल तर त्यांना ते म्हणणं भाग आहे, पण खरं काय हे त्यांच्या आत्म्याला सुद्धा माहीत असेल। उद्या बघा हे या मैदानातून बाहेर जातील ना, तेव्हा त्यांचंच मन त्यांना दोष देईल की हे मी म्हटलं हे चुकीचं आहे म्हणून। अजित, एकीकडे त्या बाजूला देवेंद्र, या दोन्ही बाजू आपण ऐकून घेतल्यात। एकीकडे दमानिया आग्रही आहेत कारवाई व्हावी याकरता, दुसरीकडे खडसेंचे समर्थक देखील अत्यंत आक्रमक आहेत। वेळोवेळी या आंदोलनाचा आणखी आढावा आपण घेऊ। सरकारवर या सगळ्याचा किती फरक पडतो, किती दबाव येतो हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं ठरणार आहे। अमित जोशी आणि देवेंद्र कोल्हटकर, आपल्या दोघांचे आभार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।